महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. मयत भरत कराड यांना सासरवाडी चिखली येथे श्रद्धांजली अर्पण. रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड यांनी ओबीसी आरक्षण टिकावं म्हणून मांजरा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. कुटुंबाचा विचार न करता ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी व नैराश्यातून आत्महत्या केली होती. तर आता ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी गावागावातून ओबीसी नागरिक रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेत असल्याचे दिसून येत आहे. यापुढे ओबीसी बचाव मोहीम सुरू करण्याचे चिखली येथील सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मत व्यक्त करत कुटुंबास मदत करणार असून शासनाने या कुटुंबास 25 लाख आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील अशोक फड हे त्यांचे सासरे असून जावई भरत महादेव कराड यांना हनुमान मंदिरात गावकऱ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व भरत कराड अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या. गावचे जे अशोक फड मामा आहेत आमचे, त्यांचे जावई स्वर्गवासी भरत महादेव कराड यांनी सरकारने जो हा महाराष्ट्र मध्ये जो हैदराबाद गॅझेट लागू केला आणि त्या हैदराबाद गॅझेट हा काळा कायदा लागू केला आणि या काळ्या कायद्याच्या अनुषंगाने जे अवैध अशा म्हणजे कुठल्याही त्याला संविधानिक मान्यता नसताना जी राधाकृष्ण पाटीलांची उपसमिती निर्माण केली, मराठा उपसमिती, आणि त्याच्या माध्यमातून जे मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र वाटण्यात येत आहेत याचा निषेध करण्यासाठी आणि याच्या विरोधात आपल्या जे मुलाबाळांचं भविष्य आहे हे धोक्यात आहे याची तीव्रता आमच्या जावयांना जेव्हा कळाली, त्यांना त्यांच्या मुलाबाळांचा विचार, त्यांच्या भविष्याचा विचार आला आणि त्या नैराश्यातून त्यांनी मांजरा नदीत उडी मारून आपल्या जीवाचं बलिदान दिलं. तर आज आम्ही त्यांची सासरवाडी आमची चिखली गाव आहे, आमचे अशोक मामा झाले, आमच्या गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक झालो, आज इथं जमलोत. कारण हे जे आमच्या जावयाचं बलिदान आहे, ओबीसीचं आंदोलन किंवा ओबीसीचं आरक्षण हे टिकावं यासाठी आमच्या गावाच्या जावयानं आमच्या एका सोयऱ्यानं प्राण दिलेत. त्याचे प्राण हे व्यर्थ गेले नाही पाहिजेत यासाठी आम्ही इथे जमलोत आणि ही आरक्षण बचावची जी मोहीम आहे आमची, इथून पुढे आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं पुढे नेणार आहेत. हे सरकार म्हणतंय की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे, तर मला आज इथे या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे की जर तुमचा डीएनए हा ओबीसीचा आहे तर एखाद्या 100 रुपयाच्या ऍफिडेव्हिटीवर तुम्ही कसं काय मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देतात? मग जर हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करून तुम्ही मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देत असताल तर त्याच हैदराबाद गॅझेटमध्ये एसटी आमच्या बंजारा समाजाच्या नोंदी एसटी मध्ये आहेत, आमच्या वंजारी समाजाच्या नोंदी एसटी मध्ये आहेत. मग एकाला एक आणि दुसऱ्याला अन्य न्याय हा कुठला पक्षपात आहे? तर या विरोधात आम्ही आमचं संपूर्ण गाव, आमची संपूर्ण ग्रामपंचायत, आमचं सगळं गाव मिळून आम्ही या विरोधात साखळी उपोषण करणार आहेत. आणि आमचे जे जावयाने यासाठी बलिदान दिले, या जावयाचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांच्या नंतर त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. या परिवाराला शासनाने सर्वतोपरी मदत करावी, रोख रक्कम 25 लाख मदत करावी आणि एक सरकारी नोकरी द्यावी अशी सुद्धा आमची या गावकऱ्यातर्फे अपेक्षा आहे. आणि आमचं गाव म्हणून, गावकरी म्हणून आमचं एक कर्तव्य लागतं की आमच्या गावच्या एका मुलीचं आम्हाला भविष्याचा विचार करायचा आहे, तिच्या लेकराबाळांचा विचार करायचा आहे. या दृष्टीने आम्ही गाव म्हणून आमच्या परीने जेवढी जास्तीत जास्त मदत इथे करता येईल त्या पद्धतीने आम्ही मदत करत आहेत. आमच्या गावात काल रात्रीपासून आम्ही ही मदत चालू केलेली आहे आणि हीच मदत घेऊन आम्ही आपल्या किनगाव परिसरातील सगळ्या ओबीसी बांधवांना या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण महादेव कराड यांच्या, स्वर्गवासी भरत महादेव कराड यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा टाकायचा आहे आणि जास्तीत जास्त मदत करायची आहे. या प्रसंगी एवढंच बोलतो. प्रथमतः मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या गावकऱ्यांना एक या महादेव कराड ज्यांनी ओबीसी या मुद्द्यावरती आत्महत्या केली, भरत कराड यांनी जे आत्महत्या केली त्याच्यासाठी एक आम्हाला व्यासपीठ मिळून दिलं, म्हणून तुमच्या चॅनलचे प्रथमतः मी आभार मानतो. राहिला विषय, सरकारने जो GR दिला त्या GR मध्ये असा उल्लेख केला की हैदराबाद गॅझेटनुसार जे काही ओबीसीचं आरक्षण आहे त्या गॅझेटनुसार ओबीसीच्या मराठा समाजात नोंदी या कुणबी असल्या कारणाने त्यांनी नोंदी द्यायचं ठरवलं. त्या दिवसापासून, त्या वेळेपासून संपूर्ण तमाम महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा अस्वस्थ झाला. की अस्वस्थ होण्याचे कारण आपल्या लेकरा बाळांचं काय होणार किंवा अनेक मुद्दे त्याच्यामध्ये बरेचसे आहेत. दुसरा विषय मला या शासनाला म्हणायचा आहे
की तुमचा ओबीसी हा तुमचा डीएनए हा ओबीसीचा आहे. बिलकुल आहे, तुमचा डीएनए ओबीसीचा आहे, कारण सरकारच ओबीसीच्या वोटिंगवरती आज राज्यामध्ये कार्यरत आहे. त्या माध्यमातून सरकार असं म्हणतंय की ओबीसी डीएनए, मग ओबीसीवर हा तुम्ही सूड आणि अत्याचार, ह्या अत्याचार म्हणायला हरकत नाही, एवढा मोठा अत्याचार हा ओबीसी समाजावर कशासाठी? आणि एका साध्या ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून जर तुम्ही ओबीसी समाजाचं हे आरक्षण जर एखाद्या साध्या ॲफिडेव्हिटनुसार जर तुम्ही त्या समाजाला देणार आहेत, त्याच्यामध्ये आमचं काही दुमत नाही की त्यांना वेगळ्या कॅटेगरीमधून तुम्ही आरक्षण देऊ शकता. असं काय नाही की आमच्या ओबीसी समाजाचा कुठलाही तुम्हाला एखादा राजकीय नेता असेल किंवा कुठलाही एखादा समाजातला छोट्यातला छोटा घटक असेल, तो असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही की मराठा बांधवांना, की तेही आमचे भावंडच आहेत, मराठा बांधवांना तुम्ही अजिबात आरक्षण देऊ नका, असा विषय नाही. ते आरक्षण आमच्या ओबीसी समाजातून न देता त्यांना वेगळी कॅटेगरीमधून तुम्ही त्यांना जरूर आरक्षण द्या. त्यांच्या लेकरा बाळाचं बरं करा, पण त्यांच्या लेकरा बाळाचं बरं करण्याच्या नादामध्ये जर तुम्ही ओबीसीच्या लेकरा बाळाचं जर तुम्ही वाईट करणार आहेत, आणि ते वाईट कशा माध्यमातून करणार आहे, तर हा जो भरत कराड आहे हा आमचा जावई आहे, आणि हा आमच्या गावचा जावई आहे, म्हणून आम्ही असं काय बोलत नाही. हा ओबीसी समाजाचा हा पहिला बळी आहे. आणि तो पहिला बळी का गेला, तो कसा गेला? तो माणूस या चळवळीमध्ये सक्रिय होता, त्यांना ओबीसीच्या किंवा इतर आरक्षणाचं पूर्ण नॉलेज होतं. त्या नॉलेजच्या माध्यमातून त्यानं आत्महत्या करते वेळेस आपल्या पाठीमागे, आपल्या पश्चात आपली आई आहे, आपले वडील आहेत, किंवा आपली बायको आहे, किंवा आपले चिमुकले लेकरबाळ आहेत, यांचा विचार न करता ते फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणापायी त्यांनी आत्महत्या केली. तर त्याच्या पश्चात लेकरबाळ कसे जगणार आहेत, या एकाच मुद्द्यासाठी आमच्या गावातून असा एक विचार झाला की आमच्या गावातले सर्व राजकीय किंवा सामाजिक असतील, यांनी काय केलं की राजकीय जोडे बाजूला ठेवून या भरत कराड यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकण्याची एक विचार केला. आणि तो जो विचार आहे, तो विचार हा तुम्हाला मंदिरात जमलेली मंडळी आहेत, हा प्रत्येकाच्या डोक्यात तो विचार आहे की आरक्षण तर हा मुद्दा आहेच, पण भरत कराड यांच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकण्यासाठी आज तरी आमच्या चिखली गाव हे पूर्ण तत्पर, प्रत्येक घराघरातला प्रत्येक एक व्यक्ती, प्रत्येक घरातला एक माणूस या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना आमच्याकडून जेवढी आर्थिक मदत होईल, आम्ही असं म्हणणार नाही की त्यांना एवढे आम्ही देऊ, असं अजिबात नाही, कोणाला कंपल्सरी नाही. आमच्याच्याने जेवढी आर्थिक मदत होईल, शक्यतोपर्यंत जेवढी जास्तीत जास्त देता येईल एवढी आम्ही दिवस रात्र मेहनत करून देणार. आणि त्या पश्चामध्ये तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक आवाहन करतो की फडणवीस साहेबांना आवाहन करतो, फडणवीस साहेब, तुमचा डीएनए हा ओबीसी आहे, आमचाही डीएनए हा ओबीसी आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. तुमच्या सरकारच्या माध्यमातून भरत कराड यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये तुम्ही घेण्याचे आम्हाला परिपत्रक द्या, आम्हाला हमी द्या. नाहीतर हा अजेंडा आम्ही महाराष्ट्रामध्ये, त्यांनी मुंबईपर्यंत खेटला, आम्ही दिल्लीच्या तख्तापर्यंत खेटू, हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो. आणि सरकारकडून जी काय आर्थिक मदत त्या कुटुंबाला देता येईल तेवढी सरकारने द्यावी, हे तुमच्या माध्यमातून सांगतो.